दिवाळीच्या प्रकाशात झगमगणाऱ्या कोपर गावातील शिंगणापूर गावात काल सायंकाळी एका क्षणात आनंदाचं दुःखात रूपांतर झालं। फटाक्यांच्या आतषबाजीचा आवाज वातावरणात घुमत असताना अचानक एक किंकाळी साऱ्यांना जागेवर थांबवून गेली। कारण बिबट्यानं अंगणात खेळणाऱ्या 5 वर्षाच्या चिमुकल्या दिव्यांश पवार ह्याच्यावर झडप घातली होती। पण पुढे जे घडलं ते ममता, धैर्य आणि मातृत्वाचं सर्वोच्च उदाहरण ठरलं। आई झाली शेरणी। दिव्यांशचा आर्त आवाज कानावर येताच आई मंदाबाई पवार क्षणाचाही विचार न करता बाहेर धावत गेल्या। त्यांच्या डोळ्यासमोर बिबट्या त्यांच्या लेकराला ओढत नेत होता। त्या क्षणी त्या आई नव्हे तर शेरणी बनल्या। जीवाचा आटापिटा करत त्या बिबट्याच्या मागे धावत गेल्या आणि थेट त्याच्या शेपटीला पकडून जोरजोरात ओढू लागल्या। आईच्या या भीषण धाडसानं बिबट्याचं संतुलन ढळलं। दचकलेल्या बिबट्यानं शेवटी चिमुकल्याला सोडून जंगलाच्या दिशेनं माघार घेतली। आईच्या निखळ ममतेसमोर त्या क्रूर पशूचंही सामर्थ्य हरलं। आईच्या धैर्यानं वाचवला जीव। या हल्ल्यात दिव्यांश गंभीर जखमी झाला असून त्याला तत्काळ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यानंतर अधिक उपचारासाठी नगर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे। आईच्या ममतेनं आणि धाडसानं त्याचं आयुष्य वाचलं, हे साऱ्यांना थक्क करणारं दृश्य ठरलं। रुग्णवाहिका उशिरा पण मदतीचा हात तत्पर। घटनेनंतर नागरिकांनी आणखीन एक वेदनादायक गोष्ट अनुभवली। 108 रुग्णवाहिका वेळेवर आलीच नाही, पण यावेळेस स्थानिक संजीवनी युवा प्रतिष्ठान या संस्थेने पुढाकार घेतला आणि स्वतःच्या वाहनातून चिमुकल्याला वेळेत रुग्णालयात पोहोचवलं। या घटनेनंतर गावातील सर्वांनी मंदाबाईंच्या धैर्याला सलाम केला। उपसरपंच श्याम संवत्सरकर, माजी सरपंच कैलास संवत्सरकर, दत्ता संवत्सरकर आणि ग्रामसेवक अविनाश पगारे यांनी या गरीब कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे। वनविभागावर संतापाचा ज्वालामुखी। कोपरगाव परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा उच्छाद वाढला आहे। वनविभागावर संतापाचा ज्वालामुखी। कोपरगाव परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा उच्छाद वाढला आहे। पाळीव जनावरे, घरगुती प्राणी आणि आता निरागस मुलेही असुरक्षित झाली आहेत। यापूर्वी कोल्हे वस्ती आणि टाकळी फाटा परिसरातही बिबट्याचे हल्ले झाले असून वनविभागाचे दुर्लक्ष नागरिकांना संतप्त करत आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यातील 3 तालुक्यांचा कारभार बघणारं कोपरगाव वनखाते कार्यालय गेल्या वर्षभरापासून पूर्णवेळ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांविना आहे। परिणामी लोकांची सुरक्षा अक्षरशः वाऱ्यावर आहे। स्थानिक नागरिकांनी आता वनविभागाकडे या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची तातडीची मागणी केली आहे। तर तो खेळत होता 7-8च्या दरम्यान, पण मग 8च्या दरम्यान त्याला जसं बिबट्या आल्यान मागूनच धरलं वट्टाच्या पायरीला। तर मग मी जशी सुटली, माझ्या मोठ्या पोरीने बघितलं, ती म्हणे वाघाने उचलला दादूला। मी सुटली आणि त्याला पकडलं। काय केलं, कशा पद्धतीने तुम्ही? आणि मी त्याची शेप धरून ओढली, तसं बकामाच्या झाडाला टक्कर दिली आणि दादू म्हणजे माझा पोरगा इसळून पडला त्याच्यावर। बिबट्याची शेप धरून? हा, बिबट्याची शेप धरून सोडून पळाला। हा, सोडून पळाला, पण मग ते नेमकं कुठे गेलं ते काही सांगता नाही येत। मुख्य संपादक आयुब शेख, तेज तुफान न्यूज, राहता, जिल्हा नगर। आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क।